सेल्फलेस पेरेंटिंग, प्रवास अजाण ते सुजाण पालकत्वाचा, अन एक्सक्लुझिव्ह मराठी पॉडकास्ट बाय शिल्पा इनामदार यज्ञोपवीत. नमस्कार पालक मित्र मैत्रिणींनो. सगळ्यात आधी नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. सेल्फलेस पेरेंटिंग या आपल्या मराठी पॉडकास्टच्या नवीन वर्षातल्या नव्या कोऱ्या भागात मी तुमची होस्ट शिल्पा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. माझ्या मते जेनेटिक्स बद्दल जे एकंदरीत लोकांच्या मनात घोर अज्ञान आहे. म्हणजे आता मी लग्न केलं तर काय वरती फरमान जात नाही ना की अहो हे लग्न झालंय बरं काय, आता हनीमूनला गेलेत, पोरं बनवण्याचा प्लॅन करतायत तर जरा चेकलिस्ट पाठवा यांना. म्हणून मला माझ्या बायकोला अशी काही कुठून चेकलिस्ट येत नाही ना की तुमच्या दोघांमध्ये हे गुण अवगुण आहेत, तर आता टिक करा बरं पोरामध्ये काय काय पाठवायचंय ते. असा काय चॉईस असतो काय जेनेटिक्स मध्ये? एक लक्षात घ्या की अशा प्रकारचे जे स्पेक्ट्रमवाल्या ज्या गोष्टी असतात त्यांचा काहीतरी जबरदस्त फायदा आहे म्हणून ते इव्होल्युशन मध्ये टिकून राहिलेले आहेत. फक्त ती गोष्ट जर चुकीच्या प्रमाणात आली आणि चुकीच्या ठिकाणी दिसायला लागली तर त्याची अडचण होते. आजार हा जो त्याच्यासाठी शब्द वापरला जातोय हा शब्द चुकीचा आहे. हा डेव्हलपमेंटल इश्यू आहे, न्यूरो डेव्हलपमेंटल इश्यू आहे, जो तो मेंदू डेव्हलप होताना वेगळ्या वेगळ्या प्रकारे दिसायला लागतो. नवीन वर्षाची आणि आपल्या सध्या सुरू असणाऱ्या डिसॅबिलिटी अवेअरनेस सिरीजमधल्या या भागाची सुरुवात एका अतिशय महत्त्वाच्या डिसऑर्डर विषयीच्या एपिसोडनी करायला मिळणं आणि त्यासाठी डॉक्टर भूषण शुक्ल सरांसारखे बालमानसोपचार तज्ज्ञ आणि माझे अतिशय आवडते पेरेंटिंग कोच स्पीकर म्हणून लाभणं यापेक्षा भारी काय असू शकतं. त्यांचा या क्षेत्रातला सखोल अभ्यास आणि खुमासदार भाषाशैली यामुळे एखादा विषय त्यांच्याकडून ऐकून समजून घेण्यात एक वेगळीच मजा आहे, जी आज आपण अनुभवणार आहोत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की विषय काय? तर विषय खोल आहे. तुमचं मूल अतिशय चंचल आहे का? कधी काय करेल अशा भीतीने तुम्ही सतत धास्तावलेले असता का? काही मिनिटांपूर्वी सांगितलेलं काम त्याच्या लक्षात राहत नाही, असं होतं का? ते खूप जास्ती बडबड किंवा अति शांत आहे का? एखादी रोजचीच गोष्ट करायला ते गरजेपेक्षा खूप जास्ती वेळ घेतं का? वेळेचं आणि त्याचं गणित कधीच जमत नाही, असं होतं का? त्याची झोप खूप अशांत किंवा कमी आहे का? या आणि अशा संबंधित प्रश्नांची उत्तरं तुमच्या मनात जर हो अशी येत असतील तर हा एपिसोड नक्कीच तुमच्यासाठी आहे. वर सांगितलेली सगळी किंवा बहुतांश लक्षणं ही ADHD या एका न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डरची आहेत, ज्याचं प्रमाण सध्या मुलांमध्ये बरंच वाढताना दिसतंय. आणि म्हणूनच त्याबद्दलचा अवेअरनेस वाढवण्यासाठी हा प्रयत्न. लगेच घाबरून जाण्याची गरज नाही, तर त्याबद्दलची शास्त्रोक्त माहिती जाणून घेण्यासाठी हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि हो, शेअर करायला अजिबात विसरू नका. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा भूषण सर. आणि सेल्फलेस पेरेंटिंग या माझ्या पालकत्व या विषयावर आधारित असणाऱ्या पॉडकास्टवर तुमचं खूप मनापासून स्वागत. थँक्यू शिल्पा. तुला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. हे सर्व पालकांना आनंदाचं जावं. अगदी अगदी अगदी. खूपच दिवसांपासूनची माझी इच्छा होती की तुम्हाला माझ्या पॉडकास्टवर इन्व्हाइट करायचं आणि आज फायनली ती पूर्ण झाली आहे. सो आय एम लुकिंग फॉरवर्ड की आपण पालकांना आज किती छान इनपुट्स देऊ शकतोय. आज आपण ADHD या विषयावरती बोलणार आहोत. पण त्याच्याकडे जाण्यापूर्वी मला, जसं मी म्हणलं की पालकत्व हा आपला विषय आहे, तर तुमची पालकत्वाची व्याख्या ऐकायला आवडेल सुरुवातीला. तू पहिलाच म्हणजे फारच गुगली टाकलायस, कारण पालकत्व ही फारच कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे की एका वाक्यात सांगण्यासारखी खरं तर अजिबातच नाहीये. कारण काही सांगायला गेलं की 100 गोष्टी राहून जातात त्याच्यात. एक जो त्यातला सर्वात महत्वाचा भाग आहे तो माझ्या दृष्टीने म्हणजे हे जे नातं आहे, जे नैसर्गिकरित्या बनलेलं नातं आहे, असं हे खरं तर जगातलं एकुलतं एक नातं आहे. आणि त्याच्या एकुलता एकपणाचं भान असणं फार गरजेचं आहे. बाकी सगळी ही त्याच्यानंतर येणारी त्याच्याशी कनेक्टेड नाती आहेत. तर अशा प्रकारची युनिक असलेली गोष्ट आहे ती. त्यामुळे ती ज्यांनी त्यांनी सांभाळून प्रेमाने जन्मभरासाठी व्यवस्थित वापरावी असं मला वाटतं नेहमी. वा, मस्त मस्त.
ॲक्चुअली सर मी हा प्रश्न का विचारते कारण ह्यातून ना खूप वेगवेगळे पर्स्पेक्टिव्हज कळतात पालकत्वाविषयी. कारण प्रत्येक जण त्याच्याकडे काहीतरी वेगळ्या भूमिकेतनं, वेगळ्या नजरेतून बघत असतो. सो त्या प्रत्येकच व्याख्या माझ्यासाठी सुद्धा आणि ऐकणाऱ्या पालकांसाठी सुद्धा एनरिचिंग ठरू शकतात. आता आपण सर आपल्या मेन विषयाकडे जाऊयात. कारण मी ही सीरीज सुरू केली आणि आज 3रा एपिसोड आपण त्याचा करतोय. खूप महत्त्वाचा विषय आहे ADHD म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्ह डिसऑर्डर. तर मला मुळात असं तुम्हाला विचारायचंय, की ADHD म्हणजे नेमकं काय असतं? त्याचे रूट कॉजेस काय असतात? त्याचे काही प्रकार असतात का? तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? सो आपण कुठलीही गोष्ट समोर जेव्हा आपल्या येते, समोर म्हणजे हं, मग ते डोळ्यासमोर असेल, कानासमोर असेल, स्पर्शासमोर असेल, हं, तर आपलं ध्यान तिथे जातं, ज्याला एक न्यूरोसायकॉलॉजीच्या भाषेमध्ये अटेन्शन म्हणतात. आणि ते तिथे जाणं योग्य आहे का नाही, हा पहिला फिल्टर मेंदू लावतो, की हे हं, गरजेचं आहे का नाही. आणि दुसरं म्हणजे ते तिथे गेल्यावर किती वेळ तिथे टिकून राहायला पाहिजे, ही हं, एक दुसरी एबिलिटी असते. आता या दोन्ही एबिलिटीज आपल्या हळू डेव्हलप होतात आणि एक 6, 7, 8 वर्षापर्यंत त्याची व्यवस्थित तयारी झालेली असणं अपेक्षित असतं. ओके. ज्या लोकांमध्ये ह्याच्यात थोडी गडबड होते, म्हणजे हा आता पुन्हा मी ADHDचा एक भाग सांगतो आहे, ज्यांच्या मेंदूच्या रचनेत या विषयामध्ये थोडी गडबड होते. ते फिल्टर्स हं, योग्य प्रकारे तयार होत नाहीत. जिथे अटेन्शन टिकून राहायला पाहिजे, चिकटून राहायला पाहिजे, ते चिकटणं नीट प्रकारे होत नाही. तिथे ADHDचा संबंध येतो. त्या त्या प्रक्रियेमध्ये ADHD निर्माण होतो. आता त्याच्यात बाकी बऱ्याच गोष्टी असतात, की हे अटेन्शन हे इतकी महत्त्वाची गोष्ट आहे, की पुढे वेळेचं भान असणं, गोष्टी वेळेप्रमाणे करता येणं, टाईम टेबल जमणं, हे अनेक भाग त्यामध्ये पुढे एक करून येतात. तर हे जे याला एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स म्हणतात मेंदूची. बरं. प्रीफ्रंटल लोबमध्ये आणि मेंदूच्या इतर काही भागातही थोडे डिस्ट्रिब्युटेड असतात. त्यांच्यामध्ये काहीतरी गडबड झाली, की ADHDची लक्षणं दिसायला लागतात. त्याच्यातली सर्वात महत्त्वाची जी 3 लक्षणं नेहमी सांगितली जातात, ती पहिली गोष्ट म्हणजे हायपर ॲक्टिव्हिटी पार्ट आहे, रेस्टलेसनेस आहे त्यामध्ये. हं, त्या वयाच्या इतर लोकांपेक्षा ही व्यक्ती जास्त चळवळी असणे, काहीतरी उद्योग लागणे, हाताला काहीतरी हं. चाळा लागणे आणि शारीरिकदृष्ट्याही भिरभिरत राहणे, हा त्याचा मोठा भाग असतो. दुसरा जो पार्ट आहे तो इनअटेन्शनचा आहे. म्हणजे जिकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि जेवढा वेळ लक्ष द्यायला पाहिजे, तेवढा वेळ लक्ष नसणं. हा जो अच्छा. आपण मधला भाग बोलला, तो त्यातला एक खूप मोठा भाग आहे. येस. आणि तिसरा जो भाग आहे त्यातला तो इम्पल्सिव्हिटी म्हणजे फटकन काहीतरी करून टाकण्याचा आहे, की डोक्यात विचार येणे आणि त्या विचारावर कृती करणे. ह्याच्यामध्ये खूप फिल्टर्स असतात नॉर्मली, की ही कृती योग्य आहे का? ही त्याच्यासाठीची जागा योग्य आहे का? हा त्याचा वेग योग्य आहे का? हं. हे आत्ता करायला पाहिजे का नंतर करायला पाहिजे? या फॉर्ममध्येच करायला पाहिजे का काहीतरी वेगळ्या प्रकारे हेच करायला पाहिजे? ह्याचं राइट. कशाचंही भान न राहता डायरेक्ट मेंदूला हात चिकटल्यासारखा थेट ॲक्शन केली जाते त्या गोष्टीवर. ही इम्पल्सिव्हिटी असते. तर हे जे इनअटेन्शन, हायपर ॲक्टिव्हिटी आणि इम्पल्सिव्हिटी हे त्याचे 3 मूळ लक्षणं आहेत. आणि हे तिन्हीही त्या वयाच्या अयोग्य प्रमाणात जर असतील, तर ते ADHDच्या दिशेने जातंय असं म्हणता येतं. ओके, ओके. म्हणजे रफली 3 प्रकार आहेत असं आपण म्हणूयात, राइट? म्हणजे मला बरोबर समजलं. नाही प्रकार थोडे वेगळे आहेत. एक ओके. की ज्याच्यामध्ये ह्या तिन्हीही गोष्टी दिसतात. कंबाईन्ड टाइप म्हणतात तो एक प्रकार हं, आहे. हं. दुसरा जो आहे की ज्याच्यात प्रिडॉमिनंटली तुमची हायपर ॲक्टिव्हिटी आणि इम्पल्सिव्हिटी जास्त दिसते. ओके. आणि तिसरा जो प्रकार आहे त्याच्यात इनअटेन्शन सर्वात जास्त असतं. राइट, राइट, राइट. लक्ष न लागणे आणि लक्ष टिकून न राहणे हा जो प्रकार आहे, हा तिसरा प्रकार. सो इनअटेंटिव्ह टाइप आहे, हायपर ॲक्टिव्ह इम्पल्सिव्ह टाइप आहे आणि कंबाईन्ड टाइप आहे. कंबाइंड आहे. ॲक्चुअली कंबाईन्ड टाइप सर्वात कॉमन असतात, की ज्याच्यात ही तिन्ही लक्षणं कमी जास्त प्रमाणात दिसतातच दिसतात. हं, हं, हं. सर मला आता या संदर्भात आता पुढे असं थोडंसं जायचंय, की हे सगळे जे ADHD आहेत, तर ते सगळे सेमच असतात कसं सांगता येईल त्याबद्दल? आणि मुलींमध्ये असतो का? कारण बरेचदा काय होतं, की हायपर ॲक्टिव्हिटी आणि इम्पल्सिव्हनेस आणि हे सगळं मुलांशी बऱ्याचदा रिलेट केलं जातं. पण मुलींमध्ये खरंच असतो का ADHD आणि त्याचे सिम्प्टम्स किंवा त्याचे काही हे वेगळे दिसतात का मुलींमध्ये लक्षणं? सो ADHDची गंमत अशी आहे, की सर्व मुलांमध्ये ADHD सेम नाही दिसत ॲक्चुअली. अच्छा.
ADHDचे एकतर त्या मुलाची बेसिक बुद्धिमत्ता, त्या मुलाची शारीरिक ॲबिलिटी, ते मूल कुठल्या वातावरणामध्ये आहे त्यावर या गोष्टी अवलंबून असतात. आता उदाहरणार्थ काही मुलं खूप हुशार असतात, कमालीची हुशार असतात. नॉर्मलपेक्षा खूप जास्त हुशार असतात. हं, हं. नॉर्मलपेक्षा जास्त म्हणजे प्रत्येक आई-वडिलांना आपलं मूल नॉर्मलपेक्षा हुशार आहे असं वाटतच असतं. पण त्याच्याबद्दल हं, नाही, हं. आपण एक्सेप्शनली हुशार मुलांबद्दल बोलतो आहे. तर ते बरेचदा त्यांना ह्याची जाणीव असते, की आपण गडबड करतो आहोत. हां. काहीतरी सुटतंय हातातनं आणि जेव्हा ADHD खूप तीव्र नसतो, तेव्हा ते तो कंट्रोल करू शकतात काही-काही सिच्युएशन्समध्ये काही-काही वेळ. अच्छा. हां. मग त्याला तिथे तर जमतं, मग इथे का नाही जमत? हं. नावाचा भाग येतो किंवा वन ऑन वन जेव्हा असतात, की बुवा एकच शिक्षक आहे किंवा एक पालक आणि मूल बसलंय आणि काहीतरी करतायत. हं, तेव्हा हं. त्याचं लक्ष राहू शकतं. मग वर्गातच कसा गोंधळ होतो, मग ग्राउंडवरच कसा गोंधळ घालतो, म्हणजे हा मुद्दाम करतो. हं. असा असा एक प्रकार त्यात असू शकतो किंवा काही-काही वेळेस काही मुलांमध्ये हायपर फोकस नावाची गोष्टही दिसते, की काहीतरी एखादा एरिया असा असतो, की जिथे ते हं. प्रचंड कॉन्सन्ट्रेशननी काम करू शकतात. तासनतास करू शकतात. ते शक्यतो हे जर हातानी करायचं काम असेल किंवा हं. मल्टी सेन्सरी स्टिम्युलेशन ज्याला आपण म्हणतो, तर अशा वेळेस ती मुलं खूप छान फोकस होऊ शकतात त्या स्टिम्युलेशनमुळे. अच्छा. म्हणजे आता टिपिकल उदाहरण द्यायचं म्हटलं, की व्हिडिओ गेम खेळताना कसा तासनतास बसतो, अगदी भांडी सुद्धा इकडची-तिकडे करत नाही. आणि समोर गणित ठेवा आणि माकडासारखा उड्या मारायला सुरुवात करतो. काही नाही, हा नालायक आहे, ह्याला फक्त व्हिडिओ गेमच खेळायचे असतात, बडवा याला. हा जो कार्यक्रम आहे, तर हे असे छोटे-छोटे त्यामध्ये पैलू आहेत, जे लक्षात घेणं महत्वाचं आहे, की हे काहीतरी चुकतंय. पोर काय हौसेने मार खाईल का? खरंय. हे हे भान कुठेतरी असणं गरजेचं आहे. आणि मुलींबद्दल जे आपण म्हणालो, तर मुलींमध्ये हां. बरेच इनअटेन्शन वाला पार्ट खूप जास्त दिसतो, की शरीर स्थिर आहे, पण हं, मन हं, हं. बिचकिरतंय. म्हणजे टॉयलेटला गेली, की किती वेळ गेली वेळेचं भान नाही. दात घासत बसलीये, तर दातच घासत बसलीये. तर बाई आता काय आता ब्रश घासून टाकतेस का? आता तुझे दातही झिजले असतील, बाहेर ये. पण तिला ती मनात हरवलेली असते कुठेतरी. हं. वस्तू सापडत नाहीत, काय कुठे ठेवलं होतं आठवत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी सगळं शोधावं लागतं. हातातल्या वस्तू तिथल्या तिथेच ठेवल्या जातात. घरात ते मूल कुठे-कुठे गेलंय हे कळतं, कारण तिथे-तिथे त्या वस्तू ठेवत गेलेलं असतं. हां. अशा गोष्टी होतात आणि विशेषतः आपल्या संस्कृतीमध्ये, की जिथे शांतपणा, नीटनेटकेपणा, आज्ञाधारकपणा वगैरे गुण हे विशेषतः मुलींकडनं अपेक्षित आहेत. तिथे असं काहीतरी व्हायला लागलं, की अरे बाप रे बाप! हां. सर पण आता तुम्ही हे सगळं सांगताय ॲक्चुअली हे खूपच रिलेटेबल आहे म्हणजे असं माझ्या डोळ्यासमोरून काही-काही गोष्टी जातात आता. तर मुळात असं विचारायचंय, की ही जी लक्षणं तुम्ही सांगताय ना, ही थोड्याफार फरकानी तशी बऱ्यापैकी मुलांमध्ये दिसतच असतात ना, पहिल्या एक 8-9 वर्षामध्ये किंवा अशी. मग ते डिफरन्शिएट कसं करणार आपण, की खरंच हा ADHD आहे का काय म्हणजे? मग सगळीच मुलं ADHD असतात का? तर असं वाटू शकतं. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? शिल्पा, हा फार महत्वाचा प्रश्न आहे आणि बरं झालं तू हा विचारलास. कारण हा एक स्पेक्ट्रम आहे. पूर्णपणे नॉर्मॅलिटी किंवा नॉर्मॅलिटीच्याही पलीकडे जाऊया. थोडा बधीरपणा आहे एका बाजूला, की हं, कमालीचं शांत मूल, अजिबातच काही न करणारं, हे एका टोकाला आणि ही एक्स्ट्रीम एक्साइटेबिलिटी पटकन होणे, हे दुसऱ्या टोकाला. असा हा हं. स्पेक्ट्रम आहे. जसं जन्मभर फक्त टीव्हीवर क्रिकेट बघणे पासून तर राहुल द्रविड किंवा सचिन तेंडुलकर होणे, हा क्रिकेटचा जसा स्पेक्ट्रम आहे, तशातला हा हं, भाग. पण हातात कधीतरी बॅट घेतलेल्या प्रत्येक माणसाला आपण क्रिकेटर म्हणत नाही. हं, त्यामुळे ADHDचं अगदी सरळ साधं गणित आहे, की त्या वयाच्या मुलांनी ज्या गोष्टी करणं, त्यांना ज्या गोष्टी जमणं हं, अपेक्षित आहे, त्यांना जे भान असणं अपेक्षित आहे, त्यापेक्षा जर हे मूल फार बाजूला जात असेल, तर काहीतरी हं, प्रॉब्लेम. आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे भारतीय मनाला कमालीचा भावणारा प्रश्न, म्हणजे चा शेवटी अभ्यासावर परिणाम होतो. हं. कारण बरोबर. अटेन्शन आणि कॉन्सन्ट्रेशन ही जी गोष्ट आहे, ही आयुष्यात अभ्यासासाठी सर्वात महत्त्वाची असते. हो, कारण जर कॉन्सन्ट्रेशनच नसेल, जर अटेन्शन तिथं टिकून राहत नसेल, तर तुमच्या मेंदूला नवीन गोष्टी शिकता येत नाही. हो. राइट. आणि विशेषतः ज्या वैचारिक लेव्हलला जाणाऱ्या गोष्टी आहेत, त्या शिकायला त्या मेंदूला भयंकर कंटाळा येतो. कृतीवाल्या गोष्टी ते पटापट शिकतात. हं, हं. त्यामुळे शिक्षण सगळंच अडकून बसतं, कारण आपलं सगळंच शिक्षण वैचारिक. हो. प्रत्येकच गोष्ट पाठ करा आणि सांगा. आणि ते सुद्धा 3री-4थी पर्यंत जमून जातं, कारण काही फार नसतं पाठ करायला. म्हणजे नजर भिरभिरत असली तरी कान जर तुमच्या शिक्षकाकडे असतील, तर तुमचं काम होऊन जातं. हो. जसा अभ्यास वाढायला लागतो, तशी गडबड व्हायला सुरुवात होते. म्हणजे ज्याला पहिलीत पहिला सिंड्रोम म्हणतात,
की पहिलीत पहिला आला, मग दुसरीत दुसरा आला, मग तिसरीत तिसरा आला, अशी जी घसरण चालू होती, हां. तर ती इथे सर्वात जास्त दिसते. त्यामुळे अभ्यास नावाचा जो भाग आहे, तो अफेक्ट होतो. दुसरी अच्छा. गोष्ट की जी आता आपल्या शहरी वातावरणात इतकी भयंकर महत्त्वाची नाही राहिलेली खरं तर. कारण आपण मुलांना पिंजऱ्यामध्येच ठेवतो जवळपास. ती म्हणजे सुरक्षितता, की राइट. इम्पल्सिव्हिटीमुळे ही मुलं इतके उद्योग करतात. गॅसच काय चालू ठेवतात, सुऱ्या-कात्र्याच काय घेऊन फिरतात, धडाधड उड्या काय मारतात, रस्त्यातच काय धावतात, सर्व प्रकारचे उद्योग करतात. त्याच्यामुळे या मुलांना भरपूर लागतं. 4 चौघांना जेवढं धडपडतात लागतं ना, त्यापेक्षा या मुलांच्या अंगावर बऱ्यापैकी जास्त जखमा असतात. अच्छा. स्वतःची खूप काळजी नसते. लागलं तर ते भान नसतं. लहान मूल जे लागल्यावर बिचकतं, दचकतं, रडतं, सांभाळून राहतं, तसं नाही. हे आपलं खरचटलंय, पळापळ करतायत, थांबत नाहीयेत. घरी आल्यावर आई बघून म्हणते, की "अरे, तुला हे लागलं, तुझ्या लक्षात नाही आलं का?" तर मूल म्हणतात, "हो, लागलं का? बघू." मला कळलंच नाही. हा जो प्रकार आहे, हा ADHDमध्ये अनेक लहान मुलांच्या बाबतीत मोठ्या-मोठ्या प्रमाणावर होतो. हो. अच्छा, अच्छा. सर आत्ता आपण हे सगळं जे बोललो ना, तर मला ॲक्चुअली थोडंसं मगाशी आपल्या प्रश्नामध्ये एक पॉइंट मिस झाला असं वाटलं म्हणून मी पुन्हा एकदा विचारतेय, की मला मुळात आधी जाणून हे घ्यायचंय, की रूट कॉजेस काय आहेत? म्हणजे का होतो ADHD? तर तो पॉइंट आपला मगाशी राहिला आय गेस. तर त्याबद्दल थोडंसं आधी सांगा ना, मग आपण पुढे जाऊया. सो ADHD हा बेसिकली मेंदूच्या रचनेचा दोष आहे. अच्छा. म्हणजे सरळ साध्या भाषेत सांगायचं तर असं समजूया, की मेंदू हे एक वाहन आहे, कार आहे हं. आणि त्याचं इंजिन अगदी उत्तम आहे. जबरदस्त इंजिन आहे. पण हे इंजिन घेऊन चालणाऱ्या ज्या सिस्टम्स आहेत, हे इंजिन कंट्रोल करणाऱ्या ज्या सिस्टम्स आहेत, से स्टिअरिंग व्हील आहे, ब्रेक आहे, ABS आहे, काय ट्रॅक्शन कंट्रोल आहे, 1760 बाकीच्या गोष्टी आहेत, की ज्या त्या इंजिनची पॉवर चाकांपर्यंत पोहोचवताना हं, हं. आपल्याला हवं त्या प्रकारे पोहोचवतात. तिथे वेगळे-वेगळे कंट्रोल सिस्टम्स असतात. तर त्या कंट्रोल सिस्टममध्ये जर गडबड असेल, तर हे पॉवरफुल इंजिन घेऊन ती गाडी जी निघते दरवेळी, ती दरवेळीच मधनं बाहेर पडली की जाऊन आदळणार कुठेतरी. अच्छा. तर हा तशातला भाग आहे. हा त्या कंट्रोल सिस्टमचा ज्याला एक्झिक्युटिव्ह फंक्शन आपण म्हणतो, त्याचा हा भाग आहे. आणि ही जन्मतः येणारी गोष्ट आहे. ही मुलं ज्युनियर, सीनियर केजीत असतात तेव्हाच अगदी स्वच्छ दिसायला लागलेलं असतं. त्याचं हं. त्रासदायक लेव्हलला जाणं किंवा त्या आई-वडिलांनी त्याची दखल घेणं, हे कदाचित पुढचे 5 वर्ष, 10 वर्ष सुद्धा होणार नाही. पण तुम्ही हिस्ट्री घेतली तर तुमच्या लक्षात येतं, की हे मूल अगदी लहानपणापासून चळवळं आहे. त्याच्यात थोडा जेनेटिक्सचाही भाग आहे. कारण 10-15% ADHD असलेल्या मुलांच्या आई-वडिलांना कोणाला तरी तसंच असतं. ते सांगतातच, की "हो, मी लहानपणी हं. असाच होतो." आता प्रॉब्लेम असा आहे, की हा स्पेक्ट्रम असल्यामुळे समजा बापाला ADHD आहे हं, हं. आणि आता मुलाला झालाय, पण तो काय एक्झॅक्टली तसाच असेल असं नाही. तो कमी किंवा जास्त असू शकतो. तेव्हाचं वातावरणही सेम नाहीये. पण प्रॉब्लेम असा होऊन बसतो, की काही गोष्टी माझ्यासारख्या आहेत. हं. माझं काय वाईट झालं? तर मग कशाला ADHD बद्दल बोलता आहात तुम्ही? असं होतं. हां, हां. अरे हो, पण तुम्ही तसे होतात, पण ते 1980 साल होतं. हं, हं, हं. 2022, 23, 24 मध्ये तशा गोष्टी नाही चालत ना आता. हा प्रॉब्लेम आहे ना. त्यामुळे समाजाच्या आणि वातावरणाच्या अपेक्षाही बदललेल्या आहेत. त्यामुळे विशेषतः जे लोअर एंड ऑफ द स्पेक्ट्रमला असलेली जी मुलं आहेत, की ज्यांचा माईल्ड ADHD आहे, जो पूर्वी कदाचित, कदाचित खपून जात होता. तो आता नाही खपत. ओह! हं. त्याचं काहीतरी करावं लागतं. म्हणजे पूर्वी काही मुलगी आहे, आता लग्न ठरलंय, तर चला लगेच वजन कमी करूया, असं इतकं नाही बोलायचं ना. आता बोलते. किंवा लग्न ठरल्यापासून लग्न होण्यापर्यंत क्रॅश कोर्स लावून डायट करून सगळेजण आपापली त्वचा, वजन वगैरे मॅनेज करून घेतात. करतात का नाही? हे नवीनच आहे ना, हे गेल्या 10-20 वर्षातच होतंय ना, पण करतो ना आपण हे. हो, असा तो हो. फरक आहे, की काही गोष्टी या वातावरणजन्य आहेत, आपले क्रायटेरिया बदलल्यामुळे आहेत आणि अनेक गोष्टी मूलभूत आहेत. राइट, राइट. अमेझिंग सर खरंच खूपच छान तुम्ही आत्तापर्यंत इनपुट्स देताय सगळे आणि आता त्याच्यामुळे असे वेगवेगळे प्रश्न असे डोक्यात यायला लागलेत. तर आता ADHD बद्दल तर आपण आता चालू आहेच आहे आपलं बोलणं. मला आता थोडासा एक सायकॉलॉजिकल अँगलनी एक प्रश्न डोक्यात आला. जसं तुम्ही आता मेन्शन केलंत, की आई-बाबांकडनं सुद्धा येऊ शकतो मुलांमध्ये हा काही पर्सेंटनी.
आपल्याकडे जनरली कसं असतं ना सर, की आपलं मूल थोडंसं इतरांपेक्षा काहीतरी वेगळे सिम्प्टम्स दाखवतोय किंवा त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे, त्याच्या काहीतरी गरजा विशेष आहेत, असं मान्य करणं सुद्धा पालकांना बरेचदा तिथेच बेसिक लेव्हलला एक्सेप्टन्सला पालकांना प्रश्न असतात किंवा मग ते कुठेतरी एकमेकांवर दोषारोप केले जातात. जसं तुम्ही म्हणलात, की समजा वडिलांना असेल, तर मग तुझी सगळी ही लक्षणं आहेत, तुला होतं म्हणून ह्याला झालं वगैरे असं असं होऊ शकतं. आणि त्याच्यामध्ये होतं काय, की मुद्दा बाजूलाच राहतो. म्हणजे ते मूल किंवा त्याला आता खरं पुढे आपल्याला काय करायला पाहिजे त्याच्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टी राहतात बाजूला आणि त्या एक्सेप्टन्समध्येच पालक खूप झगडत असतात. तर त्या एक्सेप्टन्ससाठी पालकांनी काय करायला पाहिजे? याबद्दल आधी मला तुम्हाला विचारायला आवडेल. एक म्हणजे मुलांवरून आई-बापांमध्ये, आजी-आजोबांमध्ये धुळवड होणे, हे मुलांचं दुर्दैवच आहे मुळी. हं. आणि हे होतं. तर माझ्या मते जेनेटिक्सबद्दल जे एकंदरीत लोकांच्या मनात घोर अज्ञान आहे, हं, हं. त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. की आता सपोज माझ्या डोळ्याचा रंग घारा आहे. म्हणजे नाहीये ॲक्चुअली, पण पुरतं समजूया. हं. म्हणजे आता मी लग्न केलं, तर काय वरती कुठं फर्मान जात नाही ना, की अहो हे लग्न झालंय बरं का, हे आता हनीमूनला गेलेत. पोरं-बिरं बनवण्याचा प्लॅन करतायत, तर जरा चेकलिस्ट पाठवा यांना. म्हणून मला आणि माझ्या बायकोला अशी काही कुठून चेकलिस्ट येत नाही ना, की तुमच्या दोघांमध्ये हे गुण अवगुण आहेत. तर आता टिक करा बरं पोरामध्ये काय-काय पाठवायचंय ते. खरं. असा काही कोणाला चॉईस मिळत नाही ना. राइट. नाहीतर हो, नाहीतर सचिन तेंडुलकरची सगळी पोरं तेंडुलकर झाली असती, रामानुजनची सगळी पोरं रामानुजन झाली असती. असले कार्यक्रम नसते का झाले? असा काय चॉईस असतो काय जेनेटिक्समध्ये? आणि फॉर दॅट मॅटर आपल्यामध्येही जे आलेलं आहे, ते कशा कॉम्बिनेशननी आलंय, कुठून आलंय, हे बरेचदा कळत सुद्धा नाही. खरं. दुसरं म्हणजे हेरिडिटरी आणि जेनेटिक्स ह्याच्यात फरक आहे, की गुणसूत्रांमध्ये असलेला प्रत्येक गुण हा काही हेरिडिटरी नसतो, तो पुढच्या पिढीत उतरेलच असा नाही. हं, हं. त्याच्यामुळे हेही कॉम्बिनेशन आहे त्यामध्ये, की अनुवंशिकता आणि गुणसूत्रांमध्ये असलेले गुण याच्यात काही एखादं कॉम्बिनेशन हे फक्त माझ्यामध्ये असू शकतं, की माझ्या आई आणि वडिलांमधून ते आलंय. हं. तसं कॉम्बिनेशन तसं एक्सप्रेस होणार नाहीये. त्यामुळे ते माझ्या बाबतीत जरी जेनेटिक असलं, तरी ते हेरिडिटरी नाहीये. राइट. या ज्या सर्व गोष्टी आहेत, या या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. अगदी, अगदी. आणि जर तुम्हाला एवढीच काळजी आहे, तर मग लग्नाच्या आधीच या सर्व टेस्ट करून घ्या ना. हं. नका करू त्या लोकांची लग्न. खरं. म्हणजे एक लक्षात घ्या, की अशा प्रकारच्या ज्या स्पेक्ट्रमवाल्या ज्या गोष्टी असतात, त्यांचा काहीतरी जबरदस्त फायदा आहे, म्हणून ते इव्होल्यूशनमध्ये टिकून राहिलेले आहेत. हं, हं. ए माईल्ड प्रकारच्या ए फायदा काय आहे? की ही व्यक्ती अष्टावधानी असते. त्याचं 10 ठिकाणी लक्ष राहतं. तो पटापट मैत्री करू शकतो लोकांशी. जिथं जाईल तिथे 2 मिनिटामध्ये रुळू शकतो. हं. चार चौघं करायला, जायला जिथे ज्या गोष्टींना घाबरतात, त्या गोष्टी तो उत्साहाने करू शकतो. हं. आता हेच सर्व गुणधर्म हे तुम्हाला व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होण्यासाठी नाही का उपयोगी पडत? खरं. धंद्यामध्ये नाही का उपयोगी पडत? समाजामध्ये नाही का उपयोगी पडत? त्याच्यामुळे याची काहीतरी व्हॅल्यू आहे. फक्त ती गोष्ट जर चुकीच्या प्रमाणात आली आणि चुकीच्या ठिकाणी दिसायला लागली, तर त्याची अडचण होते. हं, हं. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या अंगामध्ये मेलॅनिन थोडं कमी असणे, त्याच्यामुळे तो गोरा दिसतो. पण आता ते कमी-कमी होत तो अगदी पांढरा-फट्टा अल्बिनो झाला तर झाला का प्रॉब्लेम? म्हणजे त्याला साधं उन्हात सुद्धा बाहेर जाता येणार नाही आणि त्याच्यात तो भारतामध्ये जन्माला आला तर बिचारा जळूनच मरेल. हा जसा भाग आहे, तशातलं ते आहे. हं, हं. आजार हा जो त्याच्यासाठी शब्द वापरला जातोय, हा शब्द चुकीचा आहे. हं. हा डेव्हलपमेंटल इश्यू आहे, न्यूरो डेव्हलपमेंटल इश्यू आहे, की मेंदूच्या संरचनेमध्ये असलेला हा प्रॉब्लेम आहे, जो तो मेंदू डेव्हलप होताना वेगळ्या-वेगळ्या प्रकारे दिसायला लागतो. तर तो मॅनेज करावा लागतो. आजार म्हटला की त्याची ट्रीटमेंट आली, त्याचं क्युअर करणं आलं. अगदी. तर ह्याच्यामध्ये मॅनेजमेंट आहे, काही भयंकर त्रासदायक गोष्टी आहेत, त्यांची ट्रीटमेंट आहे, पण क्युअर नाहीये. हं, हं. अच्छा. पण म्हणजे थोडक्यात असं, की पालकांनी मुळात ते एक्सेप्ट करणं, की येस इट इस देअर आणि त्याच्यावर प्लॅन ऑफ एक्शन ठरवणं हे जास्ती महत्वाचं आहे ना, की ते आता का झालं? मग माझ्याच मुलाच्या बाबतीत का झालं? हा विचार न करता त्याच्यावरती काम करणं किंवा त्या काम करायला सुरू करणं हे महत्वाचं आहे. शिल्पा, एक जी गोष्ट आहे, जी आपल्या सर्वांच्याच बाबतीत खरी आहे, हं, ती म्हणजे आपण नशिबाबरोबरनं फक्त नफ्याचे भागीदार असतो. हं. त्याच्यामुळे असं कोणी विचारत नाही, "मी गणितात इतका ढ आहे आणि माझं मूल दणादण गणितं सोडवतंय, असं कसं माझ्या नशिबात आलं? असं मी काय पाप केलं होतं मागच्या जन्मी, की माझं मूल इतकं सुंदर गातंय?" आमच्या अख्ख्या 10 पिढ्यामध्ये गाढवासारखा आवाज असलेली लोकं आहेत आणि ही लता मंगेशकर कशी काय जन्माला आली आमच्या घरामध्ये? असं कोणी विचारत नाही.
खरंय. थोडा प्रॉब्लेम झाला, की अरे थोडा डोळा वाकडा आहे, थोडा रंग डावा आहे, थोडी एका विशिष्ट प्रकारची बुद्धी कमी आहे, थोडा इंटरेस्ट वेगळ्या ह्याच्यात जास्त आहे, की लगेच नशिबाला दोष द्यायला सुरुवात. हो. हा किती भंपकपणा आहे. पण असं कसं माझ्याच नशिबात, की माझ्या मोटरसायकलला धक्का लागला आणि माझा पाय मोडला. हं, हं, हं. तोटा आला, की लगेच नशिबाबरोबर उभा दावा मांडायला आपण उभे राहतो. अगदी. तर हे थोडं इथं तारतम्य ठेवणं गरजेचं आहे, की या आपल्या हातातल्या गोष्टीच नाहीयेत मुळी. ॲक्चुअली. जे दिलेलं आहे ते आपल्याला निभवावं लागणार आहे. ते जास्त चांगल्या पद्धतीने कसं निभवता येईल, हा एक भाग आहे. आणि दुसरा म्हणजे जेव्हा ते मूल विशिष्ट लहान असतं 7-8 वर्ष, 10 वर्षापर्यंतचं असतं, तेव्हा ह्याच्यात सायकॉलॉजीचा भाग कमी आहे. हं. त्याच्यात न्यूरो डेव्हलपमेंटचा भाग जास्त आहे, की हे मुद्दाम करतंय किंवा त्याच्या मनात काहीतरी भयंकर अडकलेलं असेल. हं. ते एकदा काढलं, की हे सगळं ठीक होईल. हा जो एक तो राक्षसाचा जीव असलेला पोपट नावाची जो एक हायपोथेसिस आहे मेंटल हेल्थच्या बाबतीत जनरल पब्लिकच्या मनात. हं, हं. इकडे एक राक्षस असतो आणि तो लोकांना त्रास देत असतो आणि मग त्याचा जीव मात्र 7 समुद्रापलीकडच्या एका कुठल्यातरी पिंजऱ्यामध्ये असलेल्या पोपटाच्या गळ्यात असतो आणि जाऊन त्या पोपटाचा गळा मुरगाळला, की राक्षस मरेल आणि सगळं छान होईल. हं. असा एक अत्यंत अशास्त्रीय गाढवपणाचा समज मानसिक सर्व प्रॉब्लेम्सच्या बाबतीत लोकांच्या मनात असतो. खरंय. आणि तो 100% चुकीचा आहे. कारण असल्या कुठल्या प्रकारे पूर्ण मानसिक आजार होत नाही. हं. म्हणजे साधं माझा ब्रेकअप झाला आणि त्याच्यामुळे मला डिप्रेशन आलं, तर अहो जगात ब्रेकअप कोट्यावधी लोकांचे होतात. मलाच का डिप्रेशन आलं? ह्याचा अर्थ माझ्या जेनेटिक्समध्ये, माझ्या स्वभावामध्ये, माझ्या जडणघडणीमध्ये काहीतरी असं होतं, की ज्यामुळे हा ब्रेकअप मला जीवाभारी गेला. हं. तर त्या गोष्टी शोधाव्या लागतात. बरोबर. खरंय, खरंय. म्हणजे हा सायकॉलॉजिकल अँगल मला मुद्दामून विचारायचा होता, कारण की इथे आपल्याकडे तो जो एक तुम्ही म्हणलात तसं सेम, की फोबिया किंवा एक कुठलातरी असं ते हे आहे, की सायकॉलॉजिकल हेल्प कशी काय घेऊ मी? ते अज्ञानच आहे. घोर, घोर अज्ञान आहे. फोबिया ही तरी एखाद्या विशिष्ट गोष्टीबद्दलची भीती असते, की काहींना कमी असते आणि काहींना जास्त असते. हो, पण हो. हे तर ठार अज्ञान आहे आणि त्याच्यापेक्षाही वाईट म्हणजे हं. त्याबद्दलची मनात विकृती आहे, हं. बरोबर आहे. की म्हणजे इतकी सरळ साधी गोष्ट आहे, की अहो रस्त्यावर पाणीपुरी खाऊ नका. हं. त्याच्यात 1760 प्रकारचे घाणेरडे हात आणि जंतू असतात. तुमच्या तब्येती बिघडतील. हे सांगायला खरं तर आता डॉक्टरचीही गरज नाहीये. खरंय. तरी लाईन लावून तिथे पाणीपुऱ्या लोकं खातात कचऱ्यामध्ये. पण हे या माणसाला हा आजार आहे, याला मदत लागणार आहे. तर त्याचा उपचार अवेलेबल आहे, तो घेऊया. तर ते फक्त मानसिक आहे म्हटलं, की लोकं उड्या मारायला सुरुवात करतात आणि स्वतःचंच नुकसान करून घेतात. खरंय, खरंय. आणि ॲक्चुअली सर त्याचा परिणाम जेव्हा शरीरावरती दिसायला लागतो, मग त्या लेव्हलला कुठेतरी मग ते आता बाकीचे सगळे पर्याय थांबलेत आणि आता पर्यायच नाहीये. अशा स्टेजला मग लोकं बरेचदा सायकॉलॉजिस्टकडे जातात. हां, सायकियाट्रिस्टकडे जेव्हा पोहोचतात, तेव्हा बरेचदा असं वाटतं, की अरे हाच माणूस माझ्याकडे 4 वर्ष, 5 वर्ष आधी आला असता, तर मी कितीतरी जास्त मदत करू शकलो असतो. एक्झॅक्टली. हे बघा ना, एखादी बिल्डिंग पडली, तर तुम्ही ताबडतोब तिथे माणसं शोधायला जाता, त्यांना मदत करायला जाता, का म्हणता 1-2 पावसाळे जाऊ द्या, मग तिथं बघूया. मरतील ना तिथवर त्याच्या खालची लोकं. तर हा जो भाग आहे, हा खरं मानसोपचाराच्या बाबतीत फार महत्वाचा आहे. हं. आणि त्यातही पुन्हा लोकांना फक्त काउन्सिलिंग हवं असतं, हो. की औषधं देऊ नका. असं टायफॉइडच्या बाबतीत नाही म्हणत हो कोणी, की फक्त जणांना डॉक्टर काउन्सिलिंग करा. ते अँटिबायोटिक वगैरे काही देऊ नका. आमचा विश्वास नाही त्याच्यावर. हं. तुमचा ग्रॅव्हिटीवर विश्वास नसला आणि तुम्ही 10व्या मजल्यावरून उडी मारली, तर तुम्ही मराल अहो. आमचा ग्रॅव्हिटीवर विश्वास नाही. आमच्या धर्माने सांगितलंय ग्रॅव्हिटी वगैरे असं काही नसतं. आमच्या गुरूंनी सांगितलंय ग्रॅव्हिटी हे मॉडर्न थोतांडा आहे. तरी 10व्या मजल्यावरून पडणारा प्रत्येक माणूस मरतो. हो. शास्त्राची ती गंमत आहे, की तुमचा विश्वास असो नसो, इन्फेक्शन असेल तर अँटिबायोटिकने 100% बरं होणार. तशातला प्रकार आहे तो. मला वाटतं सर म्हणजे डोळ्याला दिसणारा हा आजार आणि न दिसणारा हा आजार नाही. असं कुठेतरी ते बायफर्केशन आहे की काय असं वाटतं. आजच्या भागात पुढे जाण्याआधी एक छोटीशी आठवण. सेल्फलेस पेरेंटिंग हा आपला मराठी पॉडकास्ट जवळजवळ सगळ्या ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर ऐकण्यासाठी उपलब्ध आहे. तुमच्या आवडत्या प्लॅटफॉर्म्सवर त्याला नक्की ऐका, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. आवडला असल्यास 5 स्टार रेटिंग द्यायला आणि रिव्ह्यूज लिहायला नक्की विसरू नका. तर पुन्हा मला ADHDकडे यायचंय, की आहे ADHD असं डायग्नोज झालेलं आहे. तर सगळ्यात आधी काय पहिली स्टेप काय असली पाहिजे? ट्रीटमेंटची काय प्रोसेस असते साधारण? आणि ती कुठे मिळते याबद्दल काही म्हणजे आपण रेफरन्सेस देऊ शकतो का पालकांना? जेणेकरून त्यांना जर असं काही दिसत असेल तर दे कॅन कॉन्टॅक्ट आणि ते हेल्प घेऊ शकतील. सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे शिल्पा ह्याच्यात, की ADHDची अशी काही सिंगल टेस्ट नाहीये,
की ओके. ही टेस्ट करून तुम्हाला हा एडीएचडी आहे आणि हा एडीएचडी नाहीये असं म्हणता येतं. हं, हं, हं. हे वर्तणुकीमध्ये दिसणारी गोष्ट आहे आणि त्या वर्तणुकीचे जे परिणाम आहेत त्यामध्ये दिसणारी गोष्ट आहे. म्हणजे हं. यामध्ये शाळेकडून काही माहिती मागवावी लागते वर्तणुकीबद्दलची. आई-वडिलांकडून काही माहिती मिळते, काही मुलाच्या ऑब्झर्वेशनमधनं मिळते. हो. बाकीच्या ज्या सायकोमेट्रिक टेस्ट असतात, की उदाहरणार्थ आयक्यू टेस्ट आहे. आयक्यू टेस्ट करताना ते मूल कशाप्रकारे ती टेस्ट अप्रोच करत आहे, कशा गोष्टी हँडल करत आहे, त्याच्या काही सब कॉम्पोनंट्समध्ये त्याचा स्कोर कसा आहे, याच्यावरनं गोष्टी कळतात. हो. काही स्ट्रक्चर्ड क्वेशनेअर्स आहेत, की कुठल्या-कुठल्या गोष्टी त्या मुलाच्या वर्तणुकीत दिसतायत, हे त्या मुलाला नेहमी बघणारी लोकं सांगू शकतात. त्यावरनं त्याचा स्कोर एक विशिष्ट काढता येतो आणि त्यावरनं हे एडीएचडीच्या दिशेला जाणार आहे का नाही, एडीएचडी आहे का नाही, किती तीव्रतेचं आहे, हे हं. ठरवता येतं. अनेकदा ब्लड टेस्ट सुद्धा केल्या जातात. कारण साध्या-साध्या गोष्टी असतात, की व्हिटॅमिन डेफिशियन्सी असते किंवा आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया असतो, ज्याच्यामुळे कॉन्सन्ट्रेशन आणि मूडमध्ये खूप मोठा फरक पडतो. तर हो. तशा काही गोष्टी असतील, थायरॉइडचे काही आजार असतील, तर त्याची तपासणी करावी लागते, की हे दिसायला हायपर ॲक्टिव्हिटी आहे, पण मूळ कारण वेगळं काही आहे का? ताप येण्यासारखं, की प्रत्येक ताप हा जसा टायफॉइड नसतो, तसं प्रत्येक हायपर ॲक्टिव्ह मूल हे एडीएचडी नसतं. अगदी. तर या सर्व गोष्टी शोधाव्या लागतात आणि मग त्याप्रमाणे ट्रीटमेंट केली जाते. तर आता ट्रीटमेंट ही सुद्धा त्या मुलाचं वय काय आहे? त्याची बुद्धिमत्ता किती आहे? आणि त्याच्या एडीएचडीची सिव्हिरिटी किती आहे? कुठल्या प्रकारचा एडीएचडी हं, हं. यावर ठरतं. छोटी मुलं जर असतील, तर त्यांची बिना औषधोपचाराची सुद्धा ट्रीटमेंट करता येते. ऑक्युपेशनल थेरपीचे एक्सरसाइजेस असतात. काही विशिष्ट प्रकारे त्यांना शिकवता येतं. वातावरणामध्ये काही बदल घडवता येतात. साध्या-साध्या गोष्टी असतात, की त्या मुलाला पहिल्या बेंचवर बसवता येतं. त्याला हं. दर 2 मिनिटांनी काहीतरी शिक्षक काम देऊ शकतात. त्या निमित्ताने तो चक्कर मारून येऊ शकतो. किंवा 2 अच्छा. पिरियडच्या मध्ये त्याला ग्राउंडमध्ये जाऊन 10 चकरा मारून यायला सांगता येतं. म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टी असतात. त्याला कोणीतरी मित्र लिहायला मदत करतो किंवा पटकन पान शोधायला, ज्याला आपण स्टडी बडी म्हणतो, तसा शाळेमध्ये देता येतो. हं, हं, हं. होमवर्क हा डायरेक्ट त्याच्या हातात देण्याच्या ऐवजी त्याच्या मित्राच्या किंवा आईच्या वडिलांच्या हातात देता येतो. पण ओके. जर पुढे हे चालू राहिलं, बिघडत राहिलं, तर मात्र औषधोपचाराशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. कारण बाकी अनेक गोष्टी अफेक्ट व्हायला सुरुवात होतात. हं, हं. तर हा त्याचं ग्रेडेशन आहे, की तो प्रॉब्लेम किती सिव्हिरिटीचा आहे, काय वयात दिसायला लागलाय आणि त्याचे त्रास काय होतायत. आता मध्ये आमच्याकडे एक मुलगा होता. हं, या हं. मुलानी मित्रांशी बेट लावून 9व्या मजल्यावरच्या बाल्कनीतनं बाहेर जी आपली पाइप्ड गॅसची जी पाईपलाईन असते, ती उचलून या मुलांनी 3 पुल-अप्स काढले. बापरे! ऐकताना सुद्धा पोटात गोळा येतो का नाही? अगदीच. असा उद्योग जर हे मूल करणार असेल आणि या लेव्हलची जर त्याची इम्पल्सिव्हिटी असेल किंवा रिस्क टेकिंग असेल, तर ह्याचा औषधोपचार नको का व्हायला? हे काय फक्त समजावून काउन्सिलिंगनी, ऑक्युपेशनल थेरपीनी बरी होणारी गोष्ट नाहीये ही. अगदीच. हे जीवघेणं होऊ शकतं. 12 वर्षाचं पोर आहे, सारखं गाडी काढून घरातली टू व्हीलर, फोर व्हीलर पळवतं आहे. परवा गल्लीत पकडला त्याला कोणीतरी. त्याच्या जर सारख्या मारामाऱ्या होतायत, भांडणं होत आहेत. आता वाढदिवसाला वगैरे लोकांनी बोलावणं बंद केलंय, कारण तिथं जाऊन पोरगं उच्छाद मांडतंय. हं. काही भान राहत नाहीये. ह्याचे वाढत्या वयानुसार चटके जास्त बसायला लागतात. येस. आणि ते एका विशिष्ट लिमिट पलीकडे जातं, तेव्हा त्याची ट्रीटमेंट वेळ पडली तर औषधोपचार याच्याशिवाय पर्यायच राहत नाही. हं, हं. ओके. म्हणजे त्याची जी सिव्हिअरिटी आहे, माइल्ड आहे, मॉडरेट आहे का सिव्हिअर आहे, हे ठरल्यानंतर मग त्याची ट्रीटमेंट ठरते, की त्याला कशा पद्धतीने आणि अलोंग विथ दॅट त्याचं एज काय आहे, त्या पद्धतीने पण ते बदलतं, राइट? ॲब्सोल्युटली. आणि एकच सर फक्त मला ह्याच्यामध्ये असं विचारायचं आहे, की कशी आहे ही डिसऑर्डर, की ती कायम तुमच्यासोबत राहणारी असते का ती ट्रीटमेंट झाल्यानंतर क्युअर होऊन पुढे नाहीये आता एडीएचडी असं पण स्टेज येऊ शकतं? सो एडी-एच-डी हे जर फक्त लक्षण म्हणून असेल दुसऱ्या कुठल्या आजारामुळे मेंदूच्या, हां, हां. की बुवा फिट येणारी मुलं असू शकतात ज्यांना हायपर ॲक्टिव्हिटी दिसते किंवा मग आम्ही जसं म्हटलं, की व्हिटॅमिन डेफिशियन्सी आहे, आयर्न डेफिशियन्सी आहे, त्यामुळे अस्वस्थपणा येतोय. तर हा ते मूळ कारण किंवा मूळ आजाराला हात घातला, तर हे लक्षण आपोआप बंद होऊन जातं. ओके. पण अशी मुलं थोडी असतात. मेजॉरिटी मुलं जी एडी-एच-डी वाली असतात, ती मेंदूच्या रचनेचा दोष असल्यामुळे एडी-एच-डी मुलं असतात. हं, हं. आणि हा दोष मेंदू स्वतःहून हळू-हळू ठिकाणावर आणतो. अच्छा. पुन्हा एकदा थोतांड सांगितलं जातं, की पहिल्या 3 वर्षातच मेंदूची डेव्हलपमेंट होते वगैरे. हं. 3 वर्षात जर डेव्हलपमेंट होते, तर शाळेत पहिलीत का घालतात हो? जन्माला आल्या-आल्या का नाही घालत? खरं. आहे का नाही? मेंदूची जी डेव्हलपमेंट आहे, हा जन्मभर होणारा भाग आहे.
आणि हं. विशेषतः हे जे कंट्रोल सेंटर्स जे आहेत, हं. त्याची प्रॉपर डेव्हलपमेंट होणे, मायलिनेशन नावाची एक प्रोसेस असते, की ओके. मेंदूच्या पेशींवर एक विशिष्ट प्रकारचं आवरण निर्माण होतं, ज्यामुळे चेतापेशींमधला संदेश वहनाचा वेग वाढतो. हं. आणि ही मेंदूतली फार महत्वाची प्रोसेस असते, जी अगदी लहानपणी सुरू होते, पण हं. त्याला खरा जोर जो येतो तो 13व्या-14व्या वर्षापासून येतो आणि ते ऑलमोस्ट 25-30व्या वर्षापर्यंत चालतं. मेंदूच्या काही-काही भागात तर 40व्या वर्षी ही प्रक्रिया पूर्ण होते. ओह! त्यामुळे आपल्यापैकी अनेक जणांना जे 30शी-40शी मध्ये आयुष्याचं भान येतं किंवा आपण काहीतरी वेगळ्या गोष्टी करायला सुरुवात करतो, हिंमत होते. हं. त्याचं कारणच ते आहे, की मॅच्युरिटी ॲक्चुअली मेंदूची तेव्हा पूर्ण होते. स्वतःचेच काही वेगळे गुण तेव्हा दिसायला लागतात, जे आत्तापर्यंत दिसलेले नसतात. जशी ही मॅच्युरिटी होत जाते, तसा-तसा ADHDचा प्रभाव कमी होतो. म्हणजे या कंट्रोल सिस्टम जास्त मॅच्युअर होतात, इंटेलिजन्स जास्त मॅच्युअर होतो. तर हो. टिपिकली 18-19 वर्षानंतर त्याचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होते. 25शी पर्यंत लोकं अगदी उत्तम स्वतःला कंट्रोल करायला शिकतात बऱ्याचशा गोष्टींमध्ये. हं, हं, हं. गंमत अशी आहे, की हायपर ॲक्टिव्हिटी हा जो गुण आहे ADHDतला, हा टिपिकली 10व्या-12व्या वर्षापर्यंत सर्वात जास्त त्रासदायक असतो. त्यानंतर तो वेगाने कमी होतो. स्वतःहूनच कमी होतो. इनअटेन्शन नावाचा जो प्रकार आहे, की लक्ष टिकून न राहणं हा जो प्रकार आहे, हा हं. लहानपणी इतका त्रासदायक नसतो. पण तो एडोलसन्सच्या पौगंडावस्थेच्या सुमारास बिघडायला सुरुवात होतो आणि तो कधी-कधी आयुष्यभर राहतो. हं. तर इनफॅक्ट काही रिसर्चर्सचं तर असं म्हणणं आहे, की पुढे डिमेन्शिया होण्यासाठी सुद्धा त्याचा एक रोल आहे. ओह! त्यामुळे इनअटेन्शन हा बऱ्यापैकी प्रॉब्लेमॅटिक भाग असतो. इम्पल्सिव्हिटी हा भाग असा आहे, की फटकन काहीतरी करून टाकणे विचार न करता, की हं. जो 3री-4थीच्या वयापर्यंत खूप जास्त असतो, मग थोडा कमी होतो. पौगंडावस्थेमध्ये परत वाढतो, कारण बाकीच्या हार्मोन्सची कामं चालू होतात मेंदूवर आणि मग त्यानंतर तो परत सेटल होतो आणि ती लोकं थोडी कमी त्रासदायक होतात नंतर. अच्छा. पण ते अधून-मधून जबरदस्त डोकं वर काढू शकते, की भावनिक वादळं जेव्हा येतात, तेव्हा सडनली इम्पल्सिव्हिटी खूप वाढू शकते. हं, हं, हं. या सर्व गोष्टी होऊ शकतात. ओके. मग हे जर असं होत असेल, हे असं व्हेरी होत असेल, तर मग ट्रीटमेंटचा स्पॅन काय असतो? म्हणजे किती वेळ ट्रीटमेंट घ्यायला लागते अशा मुलांना? सो ज्या स्टेजला आहे, ज्या गोष्टीचा सर्वात जास्त त्रास आहे, त्याच्यावर ट्रीटमेंट खरं तर ठरते. ओके. हां, मेजॉरिटी लोकांना 10वी ते 12वी पर्यंत ट्रीटमेंट दिली जाते. कारण सी लेट अस बी व्हेरी फ्रँक अबाउट धिस. हां. ADHDची मुलं ट्रीटमेंटसाठी का पोहोचतात? डॉक्टरांपर्यंत का पोहोचतात? कारण त्यांच्या अभ्यासावर परिणाम व्हायला लागतो. येस. शाळेनी आता तुम्ही काही केलं नाही, तर आम्हाला या मुलाला शाळेत ठेवता येणार नाही. हं. या टोकाला जोवर शाळा जात नाही, तोवर मेजॉरिटी पालक याची दखल घेत नाहीत. त्याच्यामुळे याचा शिक्षणावर, अभ्यासावर, मार्कांवर होणारा जो परिणाम आहे, तो सर्वात डेव्हास्टेटिंग असतो, की आपलं मूल हुशार आहे, पण त्याला मार्क काही पडत नाहीयेत किंवा गडबड होते आहे. हं. इथे लोकं ट्रीटमेंटसाठी येतात. दुसरी गोष्ट म्हणजे जे फक्त लक्षात ठेवायचे विषय असतात, की आता बायोलॉजी आहे, सोशल सायन्सेस आहेत, लँग्वेजेस आहेत. तिथे या मुलांचं उत्तम चाललेलं असतं. जिथे हं. लक्ष देऊन प्रोसेस करून प्रोसेसेस शिकाव्या लागतात. उदाहरणार्थ मॅथेमॅटिक्स आहे, फिजिक्सचा काही भाग आहे, डिस्क्रिप्टिव्ह लँग्वेज आहे, म्हणजे इंग्लिश लिटरेचर वगैरेचे जे पेपर लिहावे लागतात. विस्तारात्मक उत्तरं लिहावी लागतात. तिथे हं. धडाधड मागे पडायला सुरुवात होते. हायपर ॲक्टिव्हिटी कमीच झालेली नाही. अरे, आम्ही वाट बघतोय आता होईल, आता होईल, आता होईल. आता 7वीत पोहोचला अजून नाही. हं. तेव्हा ते पोहोचतात. त्यामुळे तुमची तक्रार काय आहे, यावर ते ड्युरेशन पुढचं शिल्लक राहतं. अच्छा. त्याच्यामुळे बहुतेक मुलांना 10वी पर्यंत, काही मुलांना 12वी पर्यंत त्याची ट्रीटमेंट घ्यावी लागते. पुढे शिक्षणाचं स्वरूप बदलतं. आपले आवडते विषय मिळायची शक्यता जास्त असते. त्यामध्ये प्रॅक्टिकल भाग खूप जास्त असतो. हं, हं, फक्त हं. बसा, पुस्तकांचे ढीग उपसा आणि धडाधड उत्तरं लिहा. सुदैवाने शिक्षणातला हा भाग खूप कमी होतो. त्यामुळे त्या ट्रीटमेंटची गरज पडत नाही. तर ADHD जरी तिथे असला, तरी तो तितका त्रासदायक राहत नाही. अच्छा. हां, म्हणजे तुमच्या गाडीचं स्टीअरिंग व्हील फॉल्टी आहे, पण आता घाट संपला, आता सरळ रस्ता आहे. मग नाही इतका त्याचा त्रास होत. अशातला भाग आहे त्यामध्ये. ओके, ओके. सर मला आता एक थोडासा वेगळा प्रश्न आलाय डोक्यामध्ये, की म्हणजे आता आपण हे सगळं ऐकतोय, जे काही लक्षणं आहेत किंवा ते कुठल्या लेव्हलला हायपर ॲक्टिव्ह असतात किंवा इम्पल्सिव्ह असतात. हे असं जर मूल आहे, ते आपल्या जर घरात असेल किंवा शाळेत असेल किंवा इतर ठिकाणी म्हणजे काही बरेचदा डे केअर सेंटर्स असतात किंवा कधी-कधी ती मुलं ॲक्टिव्हिटी सेंटर्समध्ये पण जातात. तर अशा मुलांबरोबर राहणाऱ्या सगळ्या पालकांसाठी तुम्ही काही अशा टिप्स देऊ शकाल का, की ज्या त्यांच्याबरोबर डील करण्यासाठी त्यांना उपयोगी पडतील किंवा त्यांना त्यांची ती जी काही एनर्जी आहे ती चॅनलाइज होण्यासाठी उपयोगी पडतील?
किंवा प्राणायाम किंवा स्पोर्ट्स अशा ज्या गोष्टी आहेत त्यातनं हे काही मॅनेज करता येतं का? तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? शिल्पा, हा हा फार महत्वाचा प्रश्न आहे आणि थँक यू व्हेरी मच हा प्रश्न विचारल्याबद्दल. कारण बऱ्याच पालकांचा असा समज असतो, की मुलांमध्ये एक काहीतरी एनर्जी असते आणि ती चॅनलाइज केली की सगळं ठीक होतं. हं. हां, त्याची एनर्जी काढून टाकायला किंवा त्याची एनर्जी खपवायला काहीतरी सांगा, ते केलं की सगळं व्यवस्थित होईल असा एक समज असतो. राइट. म्हणजे त्यांचा असा समज असतो, की ही पेट्रोलची टाकी आहे. रोज सकाळी ती फुल झालेली असते. ती रिकामी करून टाकली की ती गाडी एका जागी उभी राहील. असं नाहीये, ही न्यूक्लिअर सबमरीन आहे. एकदा टाकी भरली की 20 वर्ष चालते. त्याच्यामुळे नुसतं त्याला एक्झॉस्ट करून टाकणे, त्याची एनर्जी काढून टाकणे, हा त्याच्यावर खरं तर उपाय नाहीये. हं, आता प्राणायामासारखी गोष्ट किंवा खेळणे दिवसाला तास, दीड तास, 2 तास, हं. हे नॉर्मल वाढीचा भाग आहे, राइट. की श्वासावर लक्ष केंद्रित करून थोडं दिवसाला 10-15 मिनिट ध्यान करायला शिकणं, ह्याचा फायदा आहे. सगळ्यांना फायदा आहे. खरंय. हातात बॅट बॉल घेऊन 10 मित्रांबरोबर तास, दीड तास संध्याकाळी धुडगूस घालणे, ही नॉर्मल वाढीची गरज आहे. हं. दुर्दैव असं आहे, की हे आता ट्रीटमेंट म्हणून प्रिस्क्राईब करावं लागतंय. त्यामुळे काय होतं, की जी मुलं नॉर्मल आहेत, ज्यांना ADHD नाहीये, हं. ती सुद्धा त्या बंदिस्त वातावरणामध्ये आणि सकाळी 6 ते रात्री 8 हे फक्त वह्या, पुस्तकं, ट्युशन ह्याच्यामध्येच घातल्यामुळे त्यांना ते जास्त अस्वस्थ दिसतात. या हं. गोष्टी करून जेव्हा अस्वस्थपणा कमी होतो, याचा अर्थ त्या मुलाला ADHD नव्हताच मुळी. हो. त्याच्या नॉर्मल गरजा पूर्ण होत नव्हत्या. खरंय. आणि दुसरं म्हणजे चेस खेळलं की ADHD सुधरेल का? अहो, चेस खेळल्याने कॉन्सन्ट्रेशन वाढत नाही. ज्यांचं कॉन्सन्ट्रेशन उत्तम असतं ते चांगला चेस खेळू शकतात. हं. त्याच्यामुळे असे विशिष्ट खेळ नाहीयेत. जसं पूर्वी एक समज होता की बास्केटबॉल किंवा व्हॉलीबॉल खेळला की उंची वाढते. कारण हं. त्याच्यात म्हणे शरीर ताणलं जातं. तर तसं नाहीये. आपल्याला माहिती आहे की कुठलीही शारीरिक मेहनत, कुठलाही व्यायाम केला की त्याचा उंची वाढण्यामागे मदत होते. हो. अमेरिकन बास्केटबॉलमध्ये आम्ही बघितलंय सगळेजण 6 फुटाच्या वर असतात. हो, बरोबर आहे. 6 फुटाच्या वर असले तरच ते त्या लेव्हलचा बास्केटबॉल खेळू शकतात. त्यामुळे ते सेल्फ सिलेक्शन झालेलं आहे. सर्व हं. सैनिक सुदृढ असतात असं म्हणण्यासारखं आहे, की त्यांची सिलेक्शन प्रोसेसमध्येच सुदृढ माणूस घेतले जातात. डॉक्टर भूषण शुक्ल गेले तर नाही सैनिकाची एंट्रन्स एक्झाम पास होणार आहेत. खरंय. तर हा जो भाग आहे हा लक्षात घेणं महत्वाचं आहे. त्यामुळे प्राणायाम करणे, श्वासोश्वासाचे व्यायाम करणे, हे सगळं नॉर्मल वाढीसाठी आणि नॉर्मल आयुष्यासाठी 0 वर्षापासून 100 वर्षापर्यंत सगळ्यांना गरजेचं आहे. हं. त्यामुळे फक्त त्याच्यावर ADHD दुरुस्त नाही होणार आहे. त्याच्यासाठी वेगळं काहीतरी करावं लागणार आहे. हं, हं. आणि दुसरा जो भाग होता, की इतर लोकांनी काय करायचं? ही मुलं राइट, जिथे राइट. असतात तिथे काय करायचं? तर पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका ठराविक लिमिटपर्यंत तुम्ही अकोमोडेट करू शकता. त्याच्या पलीकडे नाही करता येत. हे पालकांनीही लक्षात घेणं गरजेचं आहे. हां. मूल म्हणून माझं मूल माझ्यासाठी स्पेशल आहे, मान्य आहे. कारण मला 1च किंवा 2च मुलं आहेत. खरंय. पण जिथे 30, 40, 50, 60, 100 मुलांची एकत्र काळजी घ्यावी लागते, तिथे इतकं पर्सनलाइज अटेन्शन नाही देता येत हो. हं. मला हे हवं तसं बनवून दे, असं फक्त आईला सांगता येतं. McDonald'sमध्ये जाऊन हवी तशी रेसिपी किंवा हवी ती डिश नाही मिळत. खरंय. तिथे जे लिस्टवर लिहिलेल्या आहेत तेवढ्याच गोष्टी मिळतात. हं. फार तर फार चीज स्लाइस घालायची का नाही एवढा चॉईस मिळतो. त्याच्या पलीकडे नाही मिळत. हा तशातला भाग आहे, की या ज्या बऱ्याचशा सिस्टम आहेत, शाळा काय, पाळणाघरं काय, स्पोर्ट्स कोचिंग काय, हे मास एज्युकेशनसाठी बनवलेलं आहे. हो. अनेक मुलांना एकत्र सांभाळण्यासाठी बनवलेलं आहे. हं. त्याच्यात थोडी-थोडी अकोमोडेशन्स करू शकतो. जसं मी म्हटलं, की वर्गात पुढे बसवू शकतो. त्याला मदत हां. करणाऱ्या मुलाबरोबर त्याला बसवता येतं किंवा पाळणाघरामध्ये जिथे काही पाळणाघरामध्ये नियम असतो, की दुपारी सगळ्यांनी 2 तास झोपायचंच झोपायचं, असला काहीतरी. ते हे मूल नाही झोपणार आहे, हे आपल्याला माहिती आहे. तर त्याची खरंय. तयारी ठेवावी लागते. आई-वडिलांनाही काही साध्या काळज्या घेता येतात, की जर आपल्या मुलाला ADHDमध्ये झोप भयंकर डिस्टर्ब्ड असते. अत्यंत लाईट स्लीप असते त्यांची हं, हं. आणि पटकन मोडते किंवा झोपेची गरजही कमी असते. तर अशा वेळी 12 वाजेपर्यंत घरात टीव्ही नसतो चालू ठेवायचा. त्यांना जरा हं. लवकर झोपायला मदत करायची असते. या ज्या सर्व गोष्टी आहेत, त्याची त्याची काळजी घ्यावी लागते. त्याची मदत होऊ शकते. हं. बरोबर. मस्त, मस्त सर. खूपच इंटरेस्टिंग चालू आहे सगळं मला असं
छान वाटतंय आणि असं खूप काय-काय प्रश्न येतात डोक्यामध्ये. पण कुठेतरी आपल्याला थोडंसं वेळेचं पण बंधन आहे. तर शेवटचे आता 1-2 प्रश्न आपण घेऊयात. तर त्याच्यामध्ये मला आता असं तुम्हाला विचारायचं आहे, की तुम्ही आता शाळांचा मुद्दा काढलात आणि हा पॉइंट अगदी बरोबर आहे, की जेव्हा 40-50 मुलं असतात, तेव्हा एकाला पर्सनल अटेन्शन देणं खरंच खूप अवघड आहे. तर अशा मुलांच्या बाबतीत साधारण एक मला जाणून घ्यायचं आहे, की कन्व्हेन्शनल म्हणजे तुम्ही आता बऱ्याच मुलांना ट्रीट करता किंवा तुमच्या शाळांशी सुद्धा खूप संपर्कात तुम्ही असता. तर तिथे कसा अप्रोच तुम्हाला जाणवतो किंवा तो कसा असायला हवाय ॲक्चुअली एज्युकेशनल सिस्टममध्ये? कारण बरेचदा काय होतं ना, की मग पालकांना सांगितलं जातं, की नाही हे मूल आता आमच्या इथे नाही अकोमोडेट होऊ शकत. मग खूप मोठा प्रश्न निर्माण होतो, की आता ह्याच्या भविष्याचं काय? आणि मग तो जो एक दुर्लक्षित आणि महत्त्वाचा प्रश्न असतो, तो अनुत्तरितच राहतो. तर याबद्दल मला तुमचा अँगल समजून घ्यायचा आहे. सी आत्तापर्यंतचा माझा अनुभव असा आहे, हं. विशेषतः शहरी भागांमधल्या शाळांचा. ग्रामीण शाळांचा अनुभव यापेक्षाही चांगला आहे. हं, हं. तर तो असा आहे, की शाळा ADHD वाल्या मुलांना मुळीच काढून टाकत नाहीत. ओके. कारण मेजॉरिटी शाळांना ADHD माहितीच नसतो. आणि मुलांना कमी मार्क पडले, तर त्यांनी मेजॉरिटी शाळांना काही फार मोठा फरक पडत नाही. खरं. त्याच्यामुळे शाळांचा इश्यू कधी येतो, की हे मूल जर उच्छाद मांडायला त्यांनी सुरुवात केली हं. आणि पुढे जे ADHDचे येणारे स्वभावजन्य कॉम्प्लिकेशन्स आहेत, की ज्याला कंडक्ट डिसऑर्डर म्हणतात हं. किंवा नसते उद्योग करणे, चुकीच्या मैत्र्या बनवणे, मारामाऱ्या करायला सुरुवात करणे, गोंधळ घालायला सुरुवात करणे, नको त्या वयात नको ते उद्योग शाळेमध्ये करायला सुरुवात हं, करणे. हं. जेव्हा शाळेची शिस्त आणि इतर मुलांची सुरक्षितता हा जेव्हा इश्यू निर्माण होतो, तेव्हा शाळा तिथे काहीतरी ॲक्शन घ्यायचा प्रयत्न करतात. ओके. किंवा इतर पालकांकडनं तक्रारी यायला लागतात. इतर मुलं तक्रारी करायला सुरुवात करतात, की "अरे, ही जे एक मुलं आहे आमच्या वर्गातलं, हे अख्खा वर्गच सतत डिस्टर्ब करतंय, शिक्षकांना शिकवताही येत नाही धड." हं, हं. जिथे बाकीचे पालक गोळा होतात, मारामाऱ्या झालेल्या असतात काय, तर तेव्हा शाळा तिथे म्हणतात, की "अरे, तुम्ही आता ह्याचं काहीतरी करा." हं. बराच चान्स देतात. पण आमच्या मुलाला काही नाहीच आहे मुळी. या भावनेतनं जर पालकांनी सुरुवात केली, तर शाळा आणि मुलांच्या भांडणामध्ये, पालकांच्या भांडणामध्ये बराच वेळ जातो. माझ्याकडे अनेकदा असे पालक मुलांना घेऊन येतात, की आम्हाला ही शाळेने चिठ्ठी दिली आहे, म्हणून आम्ही आलेलो आहोत. हो. अशांना मी हात जोडून सांगतो, की मी ही अपॉइंटमेंट वाया गेली असं समजेल. तुम्हाला जर काही वाटत असेल, की माझ्या मुलाला काहीतरी त्रास होतोय आणि त्याला मदत हवी आहे, तर आपण पुढे बोलूया. मी काही शाळेची हायर्ड गन नाहीये, की शाळेने माझ्याकडे पोरं पाठवायची आणि मी त्यांना लेबल लावायचे. अगदी. आम्हाला वाटतंय सगळं व्यवस्थित आहे आणि शाळाच कटकट करते आहे, मग शाळा बदला. स्वतःची शाळा काढा, काही हरकत नाही. कारण शाळा ही एका विशिष्ट उद्देशाने बनलेली गोष्ट आहे. हो. डॉक्टरांची कन्सल्टिंग रूम ही काही ती चर्चा करायची जागा नव्हे. खरंय, खरंय. आपल्याला जर डिफिकल्टी वाटत असेल, तर ती आपण सोडवायचा प्रयत्न करू शकतो. तिथे मी तुम्हाला मदत करू शकतो डॉक्टर म्हणून. पण हं. त्या पलीकडे ते नाही जाऊ शकत. त्यामुळे जर असं होत असेल, की आपल्या मुलाच्या कॉन्सन्ट्रेशनमुळे, अस्वस्थपणामुळे, चंचलपणामुळे प्रॉब्लेम निर्माण होत आहेत, तर बेस्ट विल बी की शाळेच्याच काउन्सिलरला, शाळेच्याच शिक्षकांना विचारा, हं. की आपल्या शाळेत जी असा त्रास असलेली मुलं असतात, त्यांना तुम्ही कुठे पाठवता? कुणाचा सल्ला घेता? बरोबर. मग तो माझ्यासारखा चाइल्ड सायकियाट्रिस्ट किंवा सायकियाट्रिस्ट असू शकेल. काही स्पेसिफिक पिडियाट्रिशियन्स असतात, डेव्हलपमेंटल पिडियाट्रिशियन. हं, हं. त्यांच्याकडे पाठवू शकतील, न्यूरोलॉजिस्टकडे पाठवू शकतील. का त्यांची जी काही वर्षानुवर्ष चाललेली जी काही अरेंजमेंट आहे, हं. 3 ते 5% मुलांना हा प्रॉब्लेम असतो. म्हणजे 30 मुलांचा जर वर्ग म्हटला, तर निदान एखादं मूल तरी असं निघतं, की ज्याला ADHD आहे. हो. तर शाळेच्या काहीतरी सिस्टम्स असतात. तर शाळेकडनं मदत घेणे, शाळेला विचारणे हा मला सर्वात योग्य रस्ता वाटतो. हं, हं. म्हणून मी तुम्हाला कुठल्याही एका सेंटरचं किंवा एका डॉक्टरचं नाव का सांगत नाहीये. कारण एका व्यक्तीकडून होणारं हे कामच नाहीये. हे इतकं प्रचंड मोठं काम आहे. म्हणजे आता विचार करा ना, 140 कोटीतले 3% म्हटले तर किती कोटी लोकं होतात. हो. तर तिथे जाणे आणि शाळेबरोबर कोऑर्डिनेट करून घेणे हे गरजेचं. कारण ते जे कोण प्रोफेशनल असतील ते वर्षानुवर्षे शाळेबरोबर त्या काम करत असणार आहेत. त्यांना शिक्षक माहिती असणार आहेत. ते तुम्हाला वेळ पडलं तर फोन उचलून शाळेशी 4 गोष्टी बोलून काही मदत करू शकणार आहेत. हे सगळं करणं गरजेचं आहे. येस, येस. म्हणजे मला असं वाटतं या नोटवर आपल्याला येता येईल, की सगळ्यात पहिले तुम्ही अवेअर व्हायला पाहिजे ॲज अ पेरेंट्स. मग त्याच्यावरती प्लॅन ऑफ ॲक्शन काय आहे हे शाळेशी कोऑर्डिनेट करून आपण ठरवणं आणि ज्या एक्सपर्टकडे जाणं अपेक्षित आहे तिथे त्याला नेणं आणि मग त्याला ते ट्रीट करणं. तर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पालकांच्या दृष्टीने आहे आणि आपण आत्तापर्यंत जे काही बोललो,
तर त्याचा हा टेक अवे आहे असं आपण म्हणू शकतो. तर सर बऱ्यापैकी आपण इन्साइट्स पालकांना देऊ शकलो आहोत अशी मला खात्री आहे. निदान या ADHD विषयी जो बेसिक अवेअरनेस पालकांमध्ये असणं अपेक्षित आहे, तर त्याबद्दल आपण डेफिनेटली चर्चा ही सगळी केलेली आहे आणि तुम्ही खूपच छान इनपुट्स दिलेत आत्तापर्यंत. तर एक शेवटचा प्रश्न मला विचारायचा असा आहे, की तुम्ही एक अनुभवी मानसोपचार तज्ञ आणि पेरेंटिंग कोच सुद्धा आहात. तर त्या भूमिकेतून तुम्ही आज आपल्याला ऐकणारे जे काही पालक आहेत, तर त्यांना त्यांच्या मुलांसोबतचं त्यांचं नातं छान होण्यासाठी एखादा मेसेज जर तुम्हाला द्यायचा असेल, तर तो तुम्ही काय द्याल? एक महत्त्वाचा मेसेज असा आहे, की ADHD और नो ADHD मुलं काय सांगतायत ते ऐकणं खूप गरजेचं आहे. हं. बहुतेक पालकांचा बोलण्यावर फार भर असतो आणि त्यांनी हे लक्षात ठेवावं, की पूर्णपणे मुके असलेले, ज्यांना बोलताच येत नाही, असे व्यक्तीसुद्धा उत्तम पालक बनू शकतात. हं. सतत टोकाची बडबड करत राहणे आणि पोरांना उपदेश देत राहणे, काहीतरी शिकवत राहणे, हं. हे टाळून मुलं काय सांगतायत ते ऐकायचा प्रयत्न करणे. त्यांच्या आयुष्यात काय चाललंय हे शांतपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणे. हा पालक आणि मुलांचं नातं सुदृढ करण्याचा एक खूप मोठा महत्त्वाचा भाग आहे. खूप राजरस्ता आहे जो आपण वापरत नाही. हं. ॲज इट इज आपण सगळे म्हणत असतो, की आम्हाला मुलांबरोबर पुरेसा वेळ मिळत नाही आणि ते खरं आहे. 21व्या शतकातल्या आपल्या आयुष्यामध्ये नाही फार वेळ शिल्लक राहत. तर ॲटलीस्ट जो वेळ शिल्लक आहे तो निदान ते काय म्हणतायत त्याचं ऐकूया तरी. खरंय. कान वापरा, तोंड नको. हं, हं. असं असं माझं सांगणं आहे पालकांना. एकच जर मेसेज द्यायचा असेल तर. ग्रेट, ग्रेट. खूपच, खूपच छान सर. मला असं वाटतं, की हा मेसेज खूप महत्त्वाचा आहे पालकांपर्यंत जाणं, कारण की हेच आपण उलटं करत असतो मॅक्सिमम पालक आणि लेट्स अझ्युम की पालक आता हा आपण प्रयोग करून बघतील तुम्ही जो सांगितलाय तो आणि तुम्ही सर आज खूप तुमच्या बिझी शेड्यूलमधनं आज इथे वेळ काढून माझ्यासाठी आलात आणि खूपच छान पद्धतीने सगळी उत्तरं दिलीत. खूप मनापासून आभार. थँक यू शिल्पा. सेल्फलेस पेरेंटिंग प्रवास अजाण ते सुजाण पालकत्वाचा विथ युअर होस्ट शिल्पा इनामदार यज्ञोपवीत.